बाजूच्या लग्नाचा विचार राहिला तुझ्या सुरीला थंड रायांकडे जाशील तू वचन दे बा तू वचन आजा, ए आजा, अरे आजा। ए रंगा, अरे मरले का आजा ते? अरे तो नाग बघितलास का? बाप जन्मात म्या असा नाग बघितला नाही। अरे त्या म्हातार बाबाला नाही जमायचं त्याला वस्तीवर घेऊन जायला। चल आधी वस्तीवर नेऊ त्याला आपण। शानपणा करू नकोस। म्हणजे आज ना उद्या ह्यो आजा मरणारच होता। आज साप चावला नसता तर उद्या एक घालून मी त्याला मारणारच होतो। म्हणजे आता माझ्या बानूच्या मध्ये कोण बी आडवं येणार नाही। चला वस्तीवर जाऊन समजसनी सांगितलं पाहिजे आजा मेला इथे। आजा मिळाला, आजा मिळाला, आजा मिळाला। तू मला एक वचन देशील बानूच्या लग्नाचा इशा घेऊन तू जेजुरीला जाशील? अजामेळ, हे काय वचन मागितलेस माझ्याकडे? मी कसा जेजुरीला जाणार? अरे 12 वर्ष जेजुरी सोडून मी आलो आहे आणि आता त्याच जेजुरीत पुन्हा कसा जाऊ मी? प्रणाम। मी त्यांना हलकेच दंश केला होता आणि विषाची मात्रा देखील अगदी कमी होती। विषाची मात्रा कितीही कमी असली तरी ते आपले विष आहे नागराज हे विसरता कामा नये। आपले कार्य झाले, आता इथे दुसरे कोणीही येण्या अगोदर लवकरात लवकर इथून जावे। माझ्या व्यक्तिगत आयुष्यात काहीही घडो, लोकांच्या सेवेचे जे व्रत मी हाती घेतले आहे ते मी अखंडपणे सुरू ठेवेन। या कालावधीत प्रलंबित असलेली न्यायदानाची प्रकरण सलग काम करून पूर्ण करू। न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रत्येकाला न्याय देऊ। माझी राज्यकारभार करण्याची पद्धत वेगळी आहे। विद्यमान मंत्रिमंडळात नव्याने नियुक्ती केली जाईल आणि सोपवलेल्या कार्याचे मूल्यमापन ठेवण्यात येईल। राज्यातील शेतकरी कष्टमय आयुष्य सोसतो आहे, त्यांच्यासाठी राजकोषातील अधिकतर भाग वापरला जाईल। या राज्यात मी इथे असताना कुठल्याही स्त्रीवर जर कसलाही अन्याय झाला तर तो मी खपवून घेणार नाही।
आजा मिळाला आजा मिळाला आजा मिळालाय अरे आजा आबा अरे आजा मिळालाय आजा मिळाला आजा मिळाला आजा मिळाला हे रंगा अरे काय पळालाय अरे मी रानात असं चाललो होतो तेवढ्यात मला आजाचा आवाज आला काही झालं म्हणून बघायचो गेलो तर आजा साप चावून पडला होता तिथं आणि तू त्याला तसंच सोडून आला वय नाही म्हणजे आणणारच होतो बरं तर ती 5 तोंडाचा साप होता ना म्हणून मी आलो वस्तीवर ते तोंड वार करून सांगाय आला सोय वस्तीवर छानच आहेस आज चला र आपण आजाला वस्तीवर घेऊन येऊया आबा हे काय ऐकते मी अरे आबा बोल की काहीतरी बरं आहे ना अगं आजा मी आलाय हे घाबरा काय झालं नाही पोरी हे बघ अगं बानू अगं तुझ्यापासून काय लपवायचं आजाला रानात साप चावलाय आणि तो बी 5 तोंडाचा आहे मी आज पत्तूर असा साप बघितला नव्हता बाबा आणि असा साप चावल्यावर माणूस जित्ता राहतोय वय हे शेवंत असं सांगतात होय हे बघ पोरे मी आता रानात जातो आणि आजाला घेऊन येतो वस्तीवर काय ठाव होत तर काय घडलं असं चला मोठं सांगतोय तवा अरे मी सावताच्या डोळ्यानं बघितलं 5 तोंडाचा साप होता तिथं खोटं वाटत असेल तर त्या म्हातार बाबाला विचार तो बी होता तिथं है का नाही अरे घाबरा चल मी जातो आबा मी येते अगं चल पोरी चल बा अरे डोळे उघड अरे नागदेवाचा दंश झालाय त्याला तेव्हा कसा डोळा उघडेल तू अरे पण राजा जेजुरीला कशा पायी चालला होता काय आज जेजुरीला चालला होता अरे जेजुरी म्हणजे खंडोबा खंडोबाला भेटायला चालला होता वय आजा काय ग बानू तुला काय करायचं आहे रे तसं नव बानूबाई आवाजा जेजुरीला आडवाटन चालला होता न तसं झालं तो जर गेला नसता ही आलीच नसती समजा हीच तर त्याच्या अंगात बेनला असेल तर मग काय होईल ती सांगता येत नाही बानूबाई राहू द्या ते मी झाडापाला लावल्या त्याला लय वाईट झालं चांगलं होतं आजा चांगला होता चांगलाच आहे तो काय बी होणार नाही त्याला म्या काय म्हणतो म्हातार बाबानं आजाला वाचवायचं म्हणून जी जमल तेवढं केलं म्हातार बाबा होता म्हणून कळलं तरी नाहीतर समजा ईशा अंगात जर बेंडल्यावर कळलं असतं तर मग काय झालं असतं मग नाही नाही काय बी झालं तरी आम्ही आहोत
अरे पण नुसतं बोलत बसणार आहे का? रोसला त्याला आणि न्यागरला. उचला उचला. ए रंगा, अरे उचल की. अरे बागात का बसला उचला गे. चला लवकर लवकर. हा दामान हे घ्या दामान. बरं झालं आजाने मला सांगितलं की तो जेजुरीला जाणार आहे ते. जर त्याला थांबवलं नसतं आणि तो जेजुरीला गेला असता तर काय झालं असतं? म्हाळसा आत्ता कुठे थोडी शांत झाली आहे. पुन्हा तिच्या रागाचा पारा चढला असता. बानू आज मला जाग आली बघ. अरे अरे बा काय करतोय? पडून राहा ना. अंगात बळ नाही अजून तेवढं. आजा काय बाय खातोस का? सकाळ धरणं पोटात काय बी नाही तुझ्या. हा बा या सकाळच्याला भांडले तुझ्या सग. तुला जेजुरीला जायला सांगितलं. माझी चूक झाली र. अगं तू कशा पायी हात जोडतीयस? कुणासनी तरी ठाम होत का ती मला असं चावलते? आणि तो बी चांगला 5-5 तोंडाचा. वय की नाही राजा? वय ग, उभ्या जन्मात असा साप पाहिला नव्हता म्या. माझ्या मोहरा आला तेव्हाच वाटलं मला म्या काय आता जिथं राहत नाही. वस्तीवरती रंग आला होता वरडत, आजा मेला म्हणून. तेव्हा माझ्या पायातलं बळच गेलं होतं. बा तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं र? अगं मला माझं मरण दिसत होतं बघ. तो खंडू गावडा तर धावत आला नसताना तर मी आज जगलोच नसतो बघ. देवासारखा धावून आला त्यो. ए बा अरे नका असं करू. अरे ऐक की. अगं बाबू, अगं तिने सांगला असं पडून राहायचं वय. हा अगं बरं दिसत नाही ते. आणि तुला खरं सांगू का, आज पतूर कधी बी काम न करता असं बसून राहिलो नव्हतो बघ म्या. आता एकच काळजी लागून राहिली बघ. काय? अगं घरातली काम आहेत. शेरडासनी रानात घेऊन जायचं आहे. आता हे समज कोण करणार? का म्या आहे की. म्या करल समधी काम. तू एकली काय काय करणार ग? करल म्या समद कर. तू नग काळजी करूस ते.
पाहुणं, तुम्ही आमच्या चंदनपुरीत आलात, पण म्या तुम्हाला भेटाया नाही आलो. राबा बरं झालं आलासा. पण मी आता चाललो. कुठं? कुठं ते ठाव नाही, पण पोटाचं खळग भरायचं म्हणजे काम बघावंच लागेल की. ते म्हणतात ना, अन्नासाठी दाय दिशा, मामा फिरविशी जगदिशा. पाहुणं, म्या तुम्हाला आधी भेटाया नाही आलो, माझी चूक झाली. पण आमची चंदनपुरीतली माणसं लय मायाळू आहेत, तुम्हाला उपाशी नाही ठेवणार. राबा, अहो कामा बिगर भाकरी मुर आली ना, नाही चव लागत. हो हाताला काम हो, आणि हात कोणाकडे बी काम नाहीये. असं नाही वा, तुम्ही वाईस थांबा, म्या बघतो. आबा राहू द्या, कशा पायी कष्ट घेत असा त्या परीस. या निघालेलाच बरं. पर अहो पाहुणं, हो पाहुणं, पाहुणं वाईस थांबा. हे बघा, तुम्हाला आमच्या चंदनपुरीतनं रिकाम्या हातासनी नाही पाठवणार आम्ही. वाईस थांबा, या बघतो काय करताय, या बघतो. आबा, ह्या चंदनपुरीतून मी पण मोकळ्या हाताने नाही जाणार. बानूचं मन जिंकणार आणि तिला घेऊन जोडीनं जाणार. भक्तीलाच सगळे. आजा, ए आजा, ए म्हणजे पुरी, मला जरा वाईस पाणी घेऊन ये. काय बानू, झाला का स्वयंपाक? होय आबा, ये भाकर खायला. काय आजा, कसा आहे तुझा पाय? आता 12 आहे, पण लई ठणकतोय बघ. अरे उभं बी राहता येत नाही. अरे रानातला साप होता त्यो, महादेवाची कृपा झाली म्हणून वाचलास. अरे त्यो म्हातार आहे ना खंडू, त्यानं वाचूला बघ जीव माझा. म्हाताऱ्याचं कौतिक काय थांबतच नाही बघ. वय ग, खरंच हाय. देवासारखा त्यो म्हातारा वस्तीवर आला. नाहीतर राजा काय बघायला गावलं असतं कोणास ठाऊक. ए बानू, म्हणजे ए हात या पण. आता म्या काय सांगतो काय, रानातला साप चावला हाय आजाला, तो काय लगेच बरा होणार आहे होय? बानू आणि म्हणजे किती काम करणार आहे. एवढा मोठा वाडा, 700 मेंढ्या, पक्कळ काम आहे. आबा, तुला काय म्हणायचं आहे? हे बघ पोरी, अगं पोटासाठी काम शोधाया आपल्या चंदनपुरीत आलाय तेव्हा म्हातारा. या काय म्हणतो, त्याला चाकरीवर ठेवून घ्या की. आबा, तुझा सबूत म्याकडे डावलायची नाही. पर त्या म्हाताऱ्याला माझ्या घरात येऊ द्यायची नाही.